श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गणपतीची कथा। भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले। सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाले। लोक परंपरेत यांना शुभलाभ असे म्हणतात। गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले। त्यांचे लग्न होत नव्हते। या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते। श्री गणेशाच्या विवाही संबंधित मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत। यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे। त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली। तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला। आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होती। यावर भगवान गणेशाने तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल। त्यानंतरही गणेशाला तुळस अर्पण करणे वर्ज्य मानले जात नाही। आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते। यामुळे त्यातून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली। याबरोबरच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही। कोणाचे लग्न असेल की त्यात विघ्न निर्माण करायचे। त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली। त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले। एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मजींकडे गेले। देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशांकडे शिक्षणासाठी पाठवले। भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवण्यास सुरुवात केली। दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायची। त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली। पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही। रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले। ते रिद्धी आणि सिद्धीला शाप देणार होतेच, तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करायचे सुचवले। ब्रह्मजींच्या सूचनेनुसार भगवान श्री गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले। भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात। कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते। त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही। या त्यांच्याशी निगडीत 5 लोकप्रिय कथा। कथा पहिली। पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले। या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले। या उपवासासाठी शिव व इंद्रास परिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने नकार दिला। तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी परिजातकाच्या वनांची बांधणी केली।
शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सख्यांनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. दुसरी कथा अशी आहे की एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचे डोके जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले, ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थानी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले, तर संतपलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्राने केला होता. जेव्हा पार्वतीने बघितले की त्याच्या मुलाचे डोके कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. जय स्कंद पुराण. तिसरी कथा. एकदा शिवप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशांना त्यांनी धूळ चाटवली. तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. चौथी कथा. भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे आयोजले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला मिळाले नाही. भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूला विचारले, तर त्यांनी म्हटले, आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते येतील. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घरांच्या रक्षणासाठी बसून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वऱ्हाड तेथून निघाल्यावर रथांची चाके जमिनीत रुजली. बराच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले, तरीही ते चाक निघाले नाही. बराच जागीतून तुटलायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते. आता काय करावं? तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्धीस होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपला सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. पाचवी कथा.
देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले म्हणजेच कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाचे महत्त्व वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. येथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असे करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेले नमस्कार, सर्व यज्ञांची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो ग्रहांप्रमाणे वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात आज सर्वात आधी गणेशाची पूजा केली जाते. तर मित्रांनो, हे आहे पद्मपुराण. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.